सरकार मुद्दाम आपल्याला आपलं आंदोलन हटवण्यासाठी आणि विनाकारण आंदोलन हटवण्यासाठी महानगरपालिका असेल की शेडकुतली लाईटीचे असतील, रस्ते असतील, पूर्ण पाणी मिळू द्यायचं नाही, हॉटेल लाईन बंद ठेवायची, हे आपल्या आंदोलन हटवण्यासाठी चालू आहे। पण आपण सर्व साहेब, आरक्षणाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा, हे आरक्षणाची आज आम्हाला इथपर्यंत यायची पाळी कशामुळे आली किंवा ही वेळ काम कशामुळे आली, या सगळ्याचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्याला मुळात जावं लागेल। मुळात जायचं म्हणलं तर आपला प्रश्न आहे, मुळात प्रश्न कुठला तर शेतीचा प्रश्न आहे। आणि सगळे मराठी जे आहेत ते सगळे शेतीवर उदरनिर्वाह चालवणारे लोक आहेत। इथं आल्यात म्हणजे ह्या व्यवस्थेने जे या लोकांची आमच्यासारख्या लोकांची जी परिस्थिती आज तयार केलेली आहे, या सर्व गोष्टीला कारणीभूत जर कोण असेल तर सगळी सर्वपक्षीय महाराष्ट्रातली राजकीय नेती। आता पाण्याखाली जमीन बघा गेल तर साहेब, तुम्हाला आता 10 एकर जमीन धर्मा तालुका आहे, मला 10 एकर जमीन आहे, म्हणजे 9 एकर जमीन पाण्याखाली आता 3 दिवस पाणी, म्हणजे 9 एकर जमीन एकर फक्त उघडी आहे। कसं जगायचं कसं? एक तर आसमानी सुलतान संकट, जगायचं कसं? सुलतानी संकट आणि हे निसर्गाची परिस्थिती। आता दाखला मला मुलगा पप्पा सगळं गेलंय मला, गावाकडे 100 बघा सगळी हालत नाही, असं डोळ्यात पाणी उडवलंय। मस्जिद 2 लाख रुपये खर्च आलाय शेतीला, 10 एकरला, सगळं पुढे पाण्याखाली आहे। आता सध्या पावसाने आमचं सर्व पूर्ण पाण्याखाली आहे आता, फक्त एकर आहे, खावा की जगाव। आम्ही इथं आलेले जवळपास 80% शेतकरी लोक आहेत। आमच्या अगोदरच आसमानी संकट आलंय, आमचं पार पीक पाण्यात धुवून गेलंय। परत सरकारने त्याच्यावर आम्हाला सुलतानी संकट कोणतं टाकलंय तर आता आयात शुल्क माफ केलंय, म्हणजे येणारा आमचा कापूस हा मातीमोल भावाने विकला जाणार आहे। अशी प्रत्येक गोष्टीत काय झालं, शेतकऱ्याची अडवणूक केली आहे। आणि हे जे आंदोलन आहे हे फक्त शेती लुटीतून जन्मलेलं अपत्य आहे। प्रचंड शेती लुटल्या गेली, आम्ही आमच्या मुलाबाळाचे शिक्षण देखील करू शकायला, म्हणजे विदारक परिस्थिती ग्रामीण भागात बोलायचं झालं तर। एक आम्हाला एक बॅच झालं आमचं बाबा बंद, तेच सांगण्याचा मुद्दा आम्हाला, आम्ही इथं जे आलो आरक्षण आम्ही तर घेणार 50% ते ओबीसी मधनच घेणार। आम्ही पाटलाच्या मार्गदर्शनाखाली इथं आलो, कशामुळे आलो? आम्हाला शेतीवर आमचा एकच बॉस आदेश शेवट, आम्ही जाणार नाही वापस। फक्त काय झालं, शेती प्रचंड लुटल्यामुळे आम्हाला शिक्षणच परवडत नाही गेलं, करायच नाही, शिक्षण महाग केलं म्हणून आम्ही पाटलाच्या नेतृत्वात आरक्षण मागण्यासाठी मुंबईला आलो। पाटलाचा आदेश शेवटचा आहे, पाटील जर म्हणले थांबा आम्ही 15 दिवसाचं राशन घेऊन आलो, पाटील जर म्हणले आता मुंबई खाली करा आम्ही 2 तासात बाहेर निघून जाऊ। होय तिथपर्यंत आमच्या पद्धतीने आम्ही साधारण जनतेला कोणालाही त्रास होईल असं काहीच वागायना। आमची लढाई प्रशासनासोबत आहे, सामान्य जनताने देखील आम्हाला भरपूर सहकार्य सुरू आहे। शिवाजी महाराजांच्या पायावर धरून शपथ खाऊन शिवाजी महाराज येणाऱ्या पाटील जे म्हणते ते प्रयोग करा, कारण ते जनसामान्याचं नेतृत्व, ते काय कोणाला मॅनेज होणार नाही, काही नाही। पाटील जे म्हणतील ती पूर्व दिशा। पाटील जर म्हणले आम्हाला मुंबई खाली करा 2 तासात आम्ही करू, मुंबई उचलून तिकडे ठेवू शकतो, एवढी ताकद आम्हाला। बरं, इथं आलेली क्वांटिटी किती साहेब? सरासरी गावातून 22 लोक आले तर कल्पना करा, जर गावातून आम्ही घरोघरून एक जर आणला तर माझ्या गावाची लोकसंख्या 2,000 लोकसंख्या, 2,000 लोकसंख्येतून आम्ही इथं किती आलो? फक्त 25 लोक आलो। एक नुसती कल्पना करा फिलिंग की बाबा इथं जर आम्ही घरागणीश एक आणलं, गावागणीश 500 लोक आणलं तर आपल्याला इथं उभा टाकायला जागा पूर्ण आणलं। तरी बी काही महाभाग काय म्हणते त्याच्यातून बी शेती विरहित लोक की बाबा तुम्हाला शेती परवडत नाही तर सोडून द्या ना। कल्पना करा, इथं फक्त किती आलोत आम्ही? गावातल्या क्वांटिटीच्या 25 लोक आलोत। जर तुमच्यासारखं शांतपणाने जर आम्ही इथंच सगळे काम करायला आलोत तर कोणाला काम पुरण? तुमची सगळी यंत्रणा कोलॅप्स पडली आहे। हे जे ज्ञान शिकवणारे लोक, हे जे शिकवायलेत लोक आम्हाला बाबा शेती करू नका, तुम्ही धंद्यात उतरा, तुम्ही नोकरी करा, कल्पनाच करा ना तुम्ही। फक्त इथं एवढं आलो तर काय अवस्था या? जर सगळेच खेडे इथंच आले शहरात तर काय परिस्थिती होईल? बरं, ह्या गोष्टीच्या मुळाशी काय प्रश्न आहे माहितीये का, की एवढी प्रचंड लूट केल्यामुळं आम्ही लेकरायला शिक्षणच देऊ शकायला। बरं, नाही जर शिक्षण नाही दिले आम्ही तर पुढे काय आमचे मुलं नक्षलवादी करायचे का? आम्ही काय करायचं? मग आम्ही पाटलाच्या आदेशाखाली आम्ही आरक्षणाच्या लढाईत शांततेच्या मार्गाने आणि संविधानाने जे अधिकार आम्हाला दिलाय आंदोलनाचा, त्या गोष्टीसाठी आम्ही आलो। पाटील म्हणते ती प्रव दिशा। लालबागच्या राजाला आम्ही दर्शन करायला गेलतो, पण तिथल्या जे आपली कमिटी असती त्यांनी आम्हाला दर्शन घेऊन नाही दिलं, आम्हाला वापस काढून दिलं। आता परंपरा जसे आपल्याला मला कळतं
तशी आतापर्यंत लालबागच्या राजाची पंगत बंद नाही, पण यांनी त्यांना वाटतं मराठी तिथं जाऊन जेवतील, त्याने ती पंगत सुद्धा बंद केलेली आहे. म्हणजे इतकं खायचं. खरोखर महाराष्ट्रात जे गणेश भक्त आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा संदेश आहे की लालबागच्या राजाला मराठ्यांना जेवण दिलं जात नाहीये. याच्यापेक्षा दुर्दशा महाराष्ट्रात मराठी माणसाची असू शकत नाही. वाशी मार्केटला पूर्णपणे बाथरूमचं पाणी बंद होतं. पहिल्या दिवशी काहीच पाणी चालू नव्हतं. पूर्ण ते शेतू नाही का ते महामार्ग, तिथं लोक सगळे संडासला बसले होते सकाळी. पूर्ण मार्केटवर पाणी नाही. मग दुसऱ्या रिपोर्ट करून सांगताय की लोक असे घाण करताय. तुम्ही बाथरूम आज चालू केलेले, आज महानगरपालिकेने बाथरूम आज चालू केलेले, 10,000 बाथरूम आज बुक केले. पहिल्या दिवशी का बरं नाही केले? कारण त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचं पूर्णपणे डाव फेल झालेला आहे आणि त्यांना आता काहीतरी चांगला दाखवण्यासाठी ते हे गोष्टी करताय. या लढ्याला साथ देण्यासाठी सर्व समाज बांधव, ओबीसी बांधव सुद्धा आमच्या सोबत आहेत. फक्त बीसीचे नेते नुसतं नेते म्हणतात स्वतःला, पण ओबीसीवर अन्याय होतो तेव्हा कुठे जातात नेते? त्या टायमाला आमचे मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी ओबीसीवर अन्याय झाला त्या बीड या ठिकाणी सुद्धा गेले होते. त्याच्यामुळे या जो ओबीसी समाज आमच्या गाव लेवलवर आहे ते आमच्या सोबत आहे, आम्हाला वर्गणी द्यायला तयार आहे, आमच्या सोबत यायला तयार आहे. फक्त हा नेते ओबीसीचे नेते तेवढेच आम्हाला विरोध करतात. आमचं सरकारला एवढंच सांगणं आहे, आमच्या 58 लाख कुणबी नोंदी सापडले आहेत, त्याच्या आधारे तुम्हाला आधार लागतो. तुम्ही असा जरांगे पाटलाला आश्वासन दिलं बा कोणताही कायदा जर पारित करायचा असेल तर त्याला आधार लागतो. 58 लाख नोंदी सापडल्या ना कुणबी, आधार झालेला आहे, तुम्ही कायदा पारित करू शकता. पण हा या सरकारला जाणीवपूर्वक मराठा समाजाला वेठीच धरायचं आहे का? आम्ही 29 तारखेला मुंबईमध्ये आलो तर अशी हाल झाली की आम्हाला पाणी सुद्धा पियाला नव्हतं. हरकत नाही, पाणी पियाला नसलं तरी आमच्याकडे जेवायला सुद्धा काही दिलं नाही 2 दिवस आम्हाला. जितेंगे हम सब जरेंगे, लढेंगे जितेंगे हम सब जरेंगे. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.